एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हे मी इडली डोस्याचं पीठ आहे, इडलीच करणार आहे। ते फर्मेंटेशनसाठी रात्रीच ठेवलेलं, सो ते ग्राइंड वगैरे करून ठेवलेलं। तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलाच असेल, मी बोललेली की मला पीठ तयार करायचं आहे। सो ते रेडी झालेलं, मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि आता मिक्स करेल। आणि आज मी बनवणार आहे ब्रंचच डायरेक्ट। जेव्हा माझ्याकडे इडली बनते त्या टायमिंगला मी जेवण स्किप करते, म्हणजे लंच आहे तो स्किप करते, डायरेक्ट ब्रंचच करून टाकतो। कारण का इडली खाल्ल्यानं की खूप हेवी होऊन जातं। आणि ॲज युजल पिल्लू आमची सकाळी 5 वाजता उठलेली, कधी ती रात्री 2 वाजता झोपले की 5 वाजता उठते, 1 वाजता झोपले की 3 वाजता उठते, असं तिचं रुटीनच आहे। सो ती उठलेली आणि तिचा नाश्ता वगैरे झालेला, तिला मी सॅरलॅक्स वगैरे भरवलेलं, पण त्याच्यानंतर मग ती झोपतच नव्हती। ऑलमोस्ट 9 साडेनऊच्या दरम्याने मी इडली करायला घेतली, ती झोपतच नव्हती। मग म्हटलं आता जाऊन ते करूनच घेते पटकन, कारण का मग नंतर टाईमच होऊन जाईल। म्हटलं पटकन आवरेल सगळं आणि मग मी पण झोपेल, कारण का झोप झाली नव्हती। सो पटपट सगळं करून घ्यायचं ठरवलेलं। सो आता पटपट म्हणजे तुम्हाला मी सांगते, हेरवी मी असं करायला गेलं ना इडली, तर त्याला अर्धा तास तरी लागतो। पण आज ह्या टायमिंगला ना माझी इडली तुम्हाला सांगते अगदी 20 मिनिट्समध्ये सगळं माझं झालं। फक्त 3 ह्याच्यामध्येच मी केलं, कारण का तेवढं आम्हाला सफिशियंट झालं। आणि नंतर मी परत लावणार होती सेकंड बॅच, पण ते इडलीसाठी नव्हतं, मला इडली फ्राय करायची होती त्याच्यासाठी लावणार होती। सो मी पहिलं ह्याला ऑइलिंग करून घेते। आणि हा जो ब्रश आहे ना ऑइलिंगचा, जो मी ज्या ऑइल कंटेनर्सच्या बॉटल मागवलेल्या मीशोवरून ग्लासच्या, त्याच्यामध्ये मला हे 2 असे चम्मच भेटलेले, 2 बॉटल आणि 2 छोट्या बॉटल भेटलेला, ज्याच्यामध्ये आपण पेरी पेरी मसाला किंवा कुठले मसाले, ऑर्गॅनो नाहीतर चिली फ्लेक्स वगैरे ॲड करू शकतो ते। सो त्याला तेल लावून घेतलं इडलीच्या भांड्याला आणि आता इडल्या करून घेते। पिल्लूला आमच्या इडली भयंकर आवडते, त्याच्यामुळे मग मी म्हटलेलं की दुपारीच करेल, म्हणजे ती दुपारी खाल्लं की तिचं लंचचा सवालच नाही येणार, काय म्हणजे इडलीच होऊन जाईल। ॲटलिस्ट 1.5 किंवा 1 खाल्ली तरी इनफ आहे तिला। सो ती काय जागली, त्याच्यानंतर मग ती झोपली नाही। ऑलमोस्ट तिला मी सकाळी 7 वाजता ब्रेकफास्ट दिलेला, कारण का ती 5 वाजता उठलेली, त्याच्यामुळे मग नंतर म्हटलं खूपच टाईम होऊन गेला, किरकिर पण करत होती आणि दूध पण पित नव्हती। म्हटलं इडलीच करून घेते, मग ॲटलिस्ट ती जरा तरी खाईल, पण तिने हार्डली फक्त अर्धीच खाल्ली, जास्त नाही खाल्ली। मग इव्हिनिंगला म्हटलं दुसरा परत काहीतरी स्नॅक्स करेल, मग ते ती खाईल असं ठरवलेलं। मग पटकन मग इडल्या मी केल्या आणि आम्ही जेवण वगैरे, म्हणजे जेवणच तुम्ही समजा आमचं तेच झालं, कारण का नंतर झोपलं तर आम्ही डायरेक्ट दुपारीच उठलो। दोघंही झोपलेले, पण मी जागी होती, मला झोप नव्हती लागत। कधीतरी लागते उठल्या झोप, नाहीतर मग नाहीच लागत, मग असं कुठेतरी कामांमध्ये टाईमपास करत बसते। आता इडली पण माझी ऑलमोस्ट आता होईल आणि साईड बाय साईड मी पटकन चटणीची प्रिपरेशन करेल, कारण का मला तेवढा टाईम नव्हता। पिल्लू पण सारखी मध्ये क्रँकी होत होती, तिला मी दिसली नाही ना की मग ती क्रँकी होते, त्याच्यामुळे म्हटलं पटपट काय आहे ते करायचं होतं। चटणी पण करणार होती, पण ती पण एकदम कमी स्पायसी करणार होती, कारण का पिल्लूला चटणी आवडते, त्याच्यामुळे मी कमी स्पायसी केली। आणि बघता माझ्या इडल्या पण झाल्या, चटणी पण झालेली, फक्त आता चटणीला तडका द्यायचा बाकी होतं, बाकी सगळं प्रिपेअर होतं। आता इडलीचं भांडं आहे ते तसंच ठेवणार आहे मी, कारण का परत मला सेकंड बॅच लावायचे। जेव्हा पिल्लू झोपेल ना त्याच्यानंतर मी ठरवलेलं की सेकंड बॅच लावून घेईल, जेणेकरून मग नंतर ते थंड झाले की मला इडली फ्राय करता येईल। सो आता इथे मी तडक्यासाठी प्रिपरेशन करते। माझ्याकडे कैरी पण होती, पण मी का टाकली नाही, चटणीमध्ये कैरी टाकली ना की चांगली लागते, आणि आता सीझन आहे तर नंतर भेटणार नाही। सो मग नंतर म्हटलं पिल्लूला सर्दी वगैरे झाली, मग ते स्किपच करून टाकलं, म्हटलं नंतर करेल कैरीची चटणी। सो आता बघू त्याला कधी टाईम भेटतो, आणि थोडंसं स्पायसी वगैरे कमी केलेलं, कारण का पिल्लू खाणार होती त्याच्यामुळे। सो तडका दिला ना की थोडीशी चटणीला ना फ्लेवर चांगला येतो आणि चांगली टेस्ट लागते। सो इथे तडका मी प्रिपेअर करते। तडक्यामध्ये मी जिरं टाकते, राई टाकते, कढीपत्ता आणि लाल मिरची, बस, बाकी काही नाही टाकलं। तुम्ही हे पण टाकू शकता, उडीद डाळचे दाणे असतात ना ते पण टाकू शकता, पण मी ते नाही टाकले, कारण का ते पिल्लूला पण चटणी देणार होती, मग तिच्या तोंडामध्ये आलं तर मग ती परत नको करेल, त्याच्यामुळे मग मी ते स्किपच केलेलं, म्हणून ते नाही टाकलं। सो अशा प्रकारचा मी तडका देते। आणि मी चटणीमध्ये आहे ना खोबरं टाकलं, लसूण टाकलं, आलं टाकलं, थोडीशी साखर टाकली, एकच मिरची टाकली आणि जिरे टाकलं,
आणि मीठ, बस बाकी काही टाकलं नव्हतं, एवढंच. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे कैरी असेल ना तर तुम्ही कैरी पण ॲड करू शकता, पण खूप मस्त टेस्ट लागते कैरीची. आता इडल्या तयार झाल्यात. आता पटपट सगळं काढून घेईल, प्लेट प्रिपेअर करेल आणि पहिलं खाऊन घेईल. तुम्ही बघता तडका प्रिपेअर करता करता मी इडल्या पण काढते, कारण का एवढं मला फास्ट करावं लागत होतं ना आज, कारण का पिल्लू खूपच किरकिर 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 तिची चालू होती. सो आज मी काम आहे ना असं केलं नाही एवढ्या स्पीडने की तेवढाच पसारा पण झाला किचनवरती, कारण का पटपट करेपर्यंत आणि कुठेही लक्ष नव्हतं. आता बघितलं माझा हात पण थोडासा भाजला, कारण का ते गरम होतं, त्याच्यामुळे एवढं पण गरम नव्हतं पण चटका लागला मला. सो आता साईड बाय साईड सगळी कामं पटपट करत होते आणि असं ठरवलं आता पटपट करून आहे ना मला पटकन आवरून तिला झोपवून बाकीची कामं करायची. सो आता तडका वगैरे देऊन झालेला, सगळं झालेलं. आता प्लेट आमची रेडी करते ब्रेकफास्ट करायला. तुम्हाला बोली ना आम्हाला तेवढं इनफ होऊन जातं, कारण का हार्डली आम्ही 4 ते 5च अशा घेतो, म्हणजे हेवीच करतो जेव्हा इडली असते तेव्हा, कारण का मग जेवणाचं परत टेन्शन नाही राहत आणि इडली खाल्लं ना की पोट फुल होऊन जातं. मी ठरवलेलं सांबार पण करेल, पण ते नाही पॉसिबल झालं. पिल्लू आमची सकाळी लवकर उठली, त्याच्यानंतर झोप नाही झाली, कामं पण बाकीची होती आणि सगळं काही करायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं शॉर्टकटच ठीक आहे, नंतर कधीतरी सांबार करता येईल. सो चटणीवरच आज काम भागवून घेतलं आम्ही. आता पिल्लूला पण थोडंसं भरवेल, खाल्लं तर ठीक आहे, नाही खाल्लं तरी पण ठीक आहे, कारण का तिने ऑलरेडी खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे तिला फोर्स एवढा करणार नव्हती. आमचा ब्रेकफास्ट मी सकाळी फक्त चहाच केलेली आणि बिस्किट खाल्लेला. मग मी नंतर ठरवलेलं 12 वाजता वगैरे अशी इडली करेल, म्हणजे जेवण पण होऊन जाईल, पण तसं नाही झालं. पिल्लू जागली, झोपली नाही, त्याच्यामुळे म्हटलं करूनच टाकते. आणि मग सगळं झालं की मी पण झोपेल, पण काय झोपलंच नाही. खाऊन वगैरे झालं, पिल्लूला झोपवली आणि मग माझी बाकीची कामं करायला घेतली. आता मी हा जो कढीपत्ता काढते त्याला आता मी सुकवायला ठेवणार आहे, कारण का ऑलरेडी खूप आहे आणि कोथिंबीरसोबत कढीपत्ता पण देऊन टाकलेला त्याने. सो आता तो कढीपत्ता धुतला आणि आता त्याला उन्हामध्ये सुकवेल आणि परत स्टोअर करून ठेवेल. आणि आता कोथिंबीर पण आणलेली, कारण का संपलेली, सो आता ती क्लीन करून ठेवली. मी वॉश वगैरे करून ठेवत नाही, जशी लागते ना तशी वॉश करते, कारण का तेवढं सुकवायला वगैरे टाईम आहे आणि सुकवायला तेवढी अशी मी घरात असं कुठे सुकवू शकत नाही, कारण का माझ्या घरी कुकी आहे आणि तिचा केस वगैरे उडाला की परत त्याच्यात जाईल, त्याच्यामुळे मी सुकवत वगैरे बसत नाही. डायरेक्ट जेव्हा मला यूज करायचं असतं तेव्हा मी धुते डायरेक्ट. आणि सगळं झाल्यानंतर आता भांडी घासायची होती. जे सेकंड बॅच होती इडलीची ती लावून घेतलेली मी, त्याच्यानंतर मग मी भांडी वगैरे घासून घेतली जी होती ती. इडली म्हटलं ना की खूप सारी भांडी पडतात, पण इडलीचं भांडंच नव्हतं घासायला, कारण का त्याच्यामध्ये इडली लावून ठेवलेली. पिल्लू झोपली नाही की मला अशी सगळी कामं करावी लागतात. सगळे म्हणतात की बाळ झोपलं की मम्मी लोकांनी झोपून जायला हवे, पण तसं नाही होत. बाळ झोपलं की आपली कामच निघतात खूप सारी, आणि कामं झाली की बरोबर त्या टायमिंगला ते उठतात. असं सगळ्या बाळांमध्ये आहे, कारण का आपण ठरवतो चला आता काम झालं आहे, ॲटलिस्ट 5 मिनटं तरी कंबर टेकावं किंवा 10 मिनटं तरी कंबर टेकावं बस, पण तसं नाही होत. आपलं काम झालं की आपण हात पुसला की तोपर्यंत बाळ उठून बसणार आणि आपल्याकडे स्माईल देणार, मग त्याच्यातच सगळं होऊन जातं. आणि मग परत त्याला सांभाळा, त्याला हे करा, त्याला भरवा, म्हणजे परत सेमच रुटीन होऊन जातं. सो डिरेक्टली आपल्याला मोस्टली करून बाळ झोपलं की रात्रीच रेस्ट भेटतो. सो भांडी घासून झालेली, भांडी धुवून आता झालेली ऑलमोस्ट. आणि आता असंच म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे सगळी कामं झालेली, फक्त आंघोळ बाकी होती, ती म्हटलं थोड्या वेळाने करेल, कारण का दीपक पण झोपलेला. मशीनला कपडे लावलेले ते पण सुकत घालायचे. मशीनला कपडे मी सकाळीच लावलेले जेव्हा पिल्लू उठलेली तेव्हा. आणि मी असं का केलं, कारण का ना मधमाशी आलेली इथे ना, मधमाशी खूप साऱ्या फिरत आहेत, कारण का बाजूला जे डोंगर आहे ना ते तोडत आहेत आणि तिथून मधमाशा येतात आणि मला जाम भीती वाटत होती. सो मी तसं करत होती. त्याच्यानंतर मग मी म्हटलं माझी कामं झाली बसलेली, आता म्हटलं नेल पेंट आहे ते लावून घेते, कारण का आहे ती खूप खराब झाली. दीपक पण झोपलेला, पिल्लू पण झोपलेली आणि कुकी पण झोपलेली. सो सगळी कामं हळूहळू करत होती, कारण का थोडंसं तरी नेलपेंटचा आवाज आला ना की पिल्लू उडून जाईल, त्याच्यामुळे एकदम हळूहळू करत होती. आणि आता नेलपेंट वगैरे लावेल, थोडासा टाईमपास करेल आणि बघू झोपली तर झोपेल, नाही तर मग नाहीच. माझं झोपणंच होत नाही असं बघायला गेलं तर, कारण का टाईम असतो ना तेव्हा मी कामच करत बसते आणि नंतर मग ती झोप असते ना डोळ्यावरची, ती एकदा उडून गेली ना की मग ते राहूनच गेलं, मग मी ते स्किपच करून टाकते, डायरेक्ट रात्रीच झोपते. आणि आता मला ती हॅबिटच होऊन गेली की दुपारी न झोपण्याचं. आता हे थिनर आहे, आता नेल रिमूव्ह म्हणजे नेल पेंट रिमूव्ह करते ओल्डवाले आणि नेल पेंट लावून घेते. सगळं झाल्यानंतर पिल्लू आमची उठलेली दुपारी, म्हणजे मी तिला जबरदस्तीच उठवलेली. तिला ऑलमोस्ट मी 2-3च्या दरम्यान उठवून घेतलं, कारण का ती 11 वाजता वगैरे अशी झोपलेली. मग तिला 2 वाजता उठवलं, 2-2:30च्या दरम्याने.
उठली बसलेली डोक्याला डोकं लावून, उठल्या उठल्या तिला जाम आळस येतो, इकडे तिकडे अशी बघत बसते, नाही तर लोळत बसते. सो आता मी बसलेली त्याच्यामुळे ती बसलेली. आता त्याच्यानंतर मग तिला भरवलं वगैरे, तिला मी होममेड सॅलेक्स केलेलं तेच भरवलं. आता मी इडली फ्राय करते. तुम्हाला बोललेली अजून एक काहीतरी मेनू करायचे, त्याच्यामुळे सेम आता पिल्लूला मी हे खायला देणार आहे. 4-5च्या दरम्याने केलेलं टी टाईमच्या टायमिंगला. सो इडल्या कापून घेतल्या, कोथिंबीर, मिरची, मॅगी मसाला आणि कढीपत्ता. सो राई टाकलं, राई तडतडायला ठेवलं आहे. राई तडतडला ना की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, मिरची टाकायची. मिरची पण मी ॲज युजल कमीच टाकते सगळ्या जेवणामध्ये, कारण का पिल्लू आता ना खायला लागले आमच्यातलं, म्हणजे ती मागते त्याच्यामुळे मग तिला द्यावं लागतं थोडं टेस्टिंगला. त्याच्यामुळे सगळ्या जेवणात मिरची कमी असते. फक्त मी भाजी वगैरे अशी केली ना की कधीतरी असं तिखट जास्त टाकते. जर कडधान्यांचं केलं ना मग ते कडधान्य थोडेसे बॉईल करून बाजूला ठेवते आणि त्याच्यामध्ये नॉर्मल मसाला वगैरे टाकते आणि तिला तसं खायला देते. सो मी तडका कसा केला ह्याच्यामध्ये, राई टाकलं, त्याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची आणि आपलं मॅगी मसाला टाकेल आता, आणि कोथिंबीर अशी वरून टाकेल. तुम्ही एकदा आहे ना ही रेसिपी करून बघा. इडली तुमच्याकडे जर राहिली ना किंवा तुम्ही एक्स्ट्रा करून ठेवा आणि असा स्नॅक म्हणून करा. इतकी तुम्हाला इडली आवडेल ना, खूप म्हणजे खूप इडली आवडेल. आम्हाला चहासोबत किंवा असं ब्रेकफास्टला किंवा मॉर्निंग ब्रेकफास्टला पण ही चांगले. दीपकला मोस्टली करून ना इडली नाही आवडत, त्याला डोसा, उत्तप्पा वगैरे असंच आवडतं. इडली मला आवडते आणि पिल्लूला आवडते ना, म्हणून तो जबरदस्ती खातो. आणि असं काय केलं ना की मग तो आवडीने खातो. सो हे पिल्लूला पण नवीनच होतं, त्याच्यामुळे म्हटलं करूया. आणि ह्याच्यात मॅगी मसाला टाकलेला त्याच्यामुळे टेस्ट आली. आता मी खात होतो आणि तिला पण भरवत होतो. ती पण बसलेली आणि कशी नजर लावून बसले बघा. काही गुण ना तिने दीपकचेच घेतलेले. दीपक पण, मी तिला भरवत होती ना, दीपक पण असं एकटक कुठेतरी बघत होतं आणि ती पण तशीच करत होती. सो तिला पण भरवत होती, तिला पण खूप आवडलं आणि तिने पण खाल्लं थोडं थोडं. त्याच्यानंतर आम्हाला खाली जायचं होतं आणि मग पिल्लूला मी रेडी करत होती. ऑलमोस्ट ती रेडी झालेली, दीपक पण रेडी होत होता. असंच म्हटलं थोडासा राऊंड मारून येते. आणि आज सॅटर्डेचं मार्केट होतं आणि कांदे संपलेले. आता पावसाळा सुरू झाला ना की कांदे महाग होऊन जातील. सो हळूहळू करून कांदे स्टोअर करून ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे मग म्हटलं खाली जाऊन कांद्याचे ॲटलिस्ट प्राईस आणि स्वस्त असतील तर घेऊन यावे आणि परत मग नेक्स्ट सॅटर्डे असं घेऊन येईल. ॲटलिस्ट थोडेसे स्टोअर केले ना, मग पावसामध्ये ना खूप कांदे महाग होऊन जातात आणि मग ते उगाच असं वाटतं नंतर की आधी घेतले असते, स्टोअर केले असते, बरं झालं असतं. लास्ट टाईम माझ्या बाबतीत तसंच झालेलं. घेतलं नव्हतं, स्टोरेजमुळे घेतलं नव्हतं की कुठे स्टोअर करून ठेव, आणि नंतर मग ते कांदे झाले 100, 150, 120, 180 अशा रेंजमध्ये कांदे गेलेले. तेव्हा मग अर्धा करून छोटा छोटा करून कांदा खायला लागायचा. सो तशी परिस्थिती नको व्हावी. आणि पावसाळा म्हटलं की भज्या आवडताच, कांदा भजी वगैरे, त्याच्यामुळे मग म्हटलं आधीच स्टोअर करून ठेवावे. सो त्यासाठी खाली जात होतो आणि पिल्लूला मी रेडी केलेली. आणि हे जे वॉलेट आहे ना, मला गुड्डीने बड्डे गिफ्ट दिलेलं, इतकं क्यूट आहे ना, आणि त्याचा कलर पण मस्त आहे. पण पिल्लू आहे ना त्या वॉलेटला सोडतच नाही. आणि आता तिने 2 दात पण लावून घेतले त्या पॉकेटला. आणि आता निघालेलो आम्ही, ती बाईकने जाणार होतो, पण नंतर म्हटलं की जाऊन दे, इथेच जवळ तर आहे. दीपकला म्हटलं बाईक राहून दे, आपण चालतच जाऊया. ॲटलिस्ट पिल्लू इकडे तिकडे बघेल, चालेल आणि जरा थोडंसं वस्तू जवळना बघेल, लोक जवळून बघेल. गाडीवरून गेलं की कसं होतं, तिला एवढं बघता येतं आणि तिचं तोंड बघा कशी करते. म्हणजे ना तो सनचे रेज असतात ना, ते तिच्या तोंडावरती आले ना की ती तशी करत होती आणि इकडे तिकडे बघून अगदी एकदम हलत डुलत चालत होती. म्हणजे लिटरली ती प्रत्येक गोष्ट बघत होती. रस्त्यावरचा दगड, रस्त्यावरचं हे, कोण चालत चाललंय, कोण काय करते, आणि तिचं तोंड बघा ती कशी करते. ऊन आलं ना की ती तोंड अगदी हे करत होती, कारण का ऊन पण एवढं नव्हतं, पण ते रेज दिसत होते. तर तुम्ही बघता ऑलमोस्ट हा टायमिंग होता 6चा होता, तरी पण एवढा उजेड होता ना, खूप. आता हल्ली उजेड होतो 7:30पर्यंत काळोख होऊन जातो ऑलमोस्ट. आता दिवस सध्या मोठा आहे. सो आमच्या इथं हार्डली 10 मिनिट्स पण नाही, 7 मिनिट्सच्या अंतरावरच मार्केट असतं सॅटर्डेचं, आणि 10 मिनिट्सच्या अंतरावर संडेचं मार्केट असतं. जे की आम्ही जुन्या रूमवर राहायचो ना, तिथून पण ते जवळ पडायचं आणि इथून पण. घरी आल्यानंतर पिल्लूला थोडं झोपवलेलं, कारण का ती खूप इरिटेट झालेली. दुपारी जेव्हा उठली ना त्याच्यानंतर मग ती झोपली नव्हती आणि चालून चालून पण दमलेली, त्याच्यामुळे मग ती झोपली थोडी. ती झोपल्यानंतर मग उठल्यानंतर कुकीजवळ आम्ही असं खेळत होतो बॉलने. सॅटर्डे संडे असतो ना, तर कुकीचे पण अशी एक्सरसाइज होऊन जाते दीपक घरी असतो तेव्हा, कारण का मी जेव्हा एकटी घरी असते ना तेव्हा दोघींना खेळवणं आणि दोघींना हँडल करणं जाम मुश्किल होतं. त्याच्यामुळे संडेला कुकीचा पण असा एक्सरसाइज होतो. आणि कुकीला आमच्या ना बॉल भयंकर आवडतात.
कुकीकडे आमच्या बॉल ना खूप सारे म्हणजे खूप प्रत्येक टाईप्सचे आहेत आणि प्रत्येक कलर्सचे आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे बॉल आहेत. पण सध्या तरी आम्ही थोडेसेच काढून ठेवले, कारण का मग पिल्लूने घेतले ना की मग तिला सहन होत नाही तिचे टॉय घेतले की. सो असा थोडासा संध्याकाळचा टाईम गेला. जास्त काही शूट करत बसली नाही मी, कारण का कामं पण होती खूप आणि कंटाळा पण आलेला. आणि त्याच्यानंतर पिल्लू आहे ना, मी हॉलमध्ये कुकी आणि मी खेळत होती तर ती मला वाकून बघत होती आणि ती बघता बघता ना पडली खाली. तर मी बघितलंच असाल की ती कशी तोल गेला, तिचा लागलं तर वगैरे नाही, बेड होता त्याच्यामुळे, गादी होती त्याच्यामुळे, आणि ती मला वाकून बघत होती, मी तिला हे करत होते आणि पटकन तिचा तोल गेला तो. सो मी बघत होती ना पिल्लूला, तर कुकी मला बघते की ही काय करते बरं. आणि पिल्लूचं चालू होतं क्लॅपिंग क्लॅपिंग क्लॅपिंग, तिचं ते चालूच असतं क्लॅप, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या तऱ्हेच्या, वेगवेगळ्या अँगलच्या ती क्लॅप क्लॅप करत असते. सो असा काहीतरी आमचा दिवस गेला. दीपकला सुट्टी होती त्याच्यामुळे मग तो घरीच होता आणि जेवण पण ऑलमोस्ट सगळं झालेलं माझं करून. आणि आज मी तुमच्याजवळ शेअर करणार आहे व्हायरल कोरियन फेस मास्क. तुम्ही बघितलाच असाल, राईस फ्लावरचा फेस पॅक सध्या इंस्टावरती, यूट्यूबवरती व्हायरल होत चाललं आहे. खूप लोक ते ट्राय ऑन करत आहेत. सो मी पण म्हटलं ट्राय करेल आणि त्याचा रिझल्ट काय आहे ते तुमच्याजवळ मी शेअर करेल, जेन्युइन रिझल्ट शेअर करेल. जर इफेक्ट वाटला तर, नाही तर मग नाही. कारण का आणि एकदम ऑर्गॅनिक होता आणि काही फेसला त्रास पण नव्हता होणार ह्याच्याने, राईस तर होता. सो त्याच्यामुळे म्हटलं चला ट्राय करूया. सो माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं, ते घेतलं 2 चम्मच. आता मी करणार म्हणजे दीपकला पण ट्राय करणार. कुठली गोष्ट मी घेतली ना की दीपकवर पण ट्राय ऑन करते. सो मला जर रिझल्ट चांगला आला ना तरच मी त्याला ट्राय करते, नाही तर त्याला करत नाही, कारण का त्याची जी स्किन आहे ना ती थोडी सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे. सो मी काय केलं, राईस फ्लावर घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं. दूध नंतर हनी ॲड करायचं. जर तुमच्याकडे ना विटॅमिन ई कॅप्सूल असेल ना तर ती पण ॲड करू शकता. आता ती माझ्याकडे नव्हती, कारण का ती हल्ली मी यूज करत नाही. पिल्लू नव्हती ना तेव्हा मी स्किन केअरवर खूप सारा फोकस द्यायची, खूप सारे प्रोडक्ट यूज करायचे, खूप सारे DIY करायचे. पण आता सध्या ना मला एवढ्या गोष्टी नाही जमत, त्याच्यामुळे मग मी जसं होईल तसं तुमच्याजवळ शेअर करेल. हळूहळू पिल्लू मोठे होईल ना तसे माझे व्हिडिओ अजून चांगले येतील, कारण का आता तिला सांभाळून एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं नाही जमत. सो त्याच्यामध्ये हनी टाकलं आणि आता हे जरासं नीट मिक्स करून घ्यायचं. जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी तुम्ही फेस पॅकची समजू शकाल तसं दूध ॲड करायचं. तर तुम्ही आता माझा फेस बघता, आता तुम्हाला मी दाखवलं आणि आफ्टर फेस पॅक लावल्यानंतर कसा फेस आहे ते तुम्हाला मी दाखवेल. फक्त फेसवरती लिपस्टिकच आहे बस, बाकी काय नाही आहे. आता मी ह्याला अप्लाय करून घेते पटपट. सो अशा प्रकारे लावून घ्यायचं, अगदी नीट सगळ्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदी थिन लेअर लावा त्याच्यावर, पातळ लेअर नका लावू. म्हणजे तुम्हाला सांगते, पहिला लेअर लावला ना की लगेच त्याच्यावरती दुसरा लेअर लावा. असा जरासा थिन लेअर लावा. तुम्ही मानेला वगैरे लावू शकता. मला थोडंसं ट्राय करायचं होतं त्याच्यामुळे, आणि माझ्याकडे एवढा टाईम नव्हता, पण मला तुमच्याजवळ काही गोष्ट शेअर करायची होती त्याच्यामुळे. आता मी फेस पॅक लावला ना तर पिल्लू माझ्याकडे येतच नव्हती. ती मला बघत होती, पळत होती. मला असं वाटलं की ती आता तिचं जे फेशियल एक्सप्रेशन आहे ना त्याच्यावरून मला वाटलं की ती रडेल, पण ती नाही रडली. फक्त ती माझ्याकडे येत नव्हती, अजिबात जवळ येत नव्हती ती. म्हणजे यायला प्रयत्न करायची पण बघायची आणि लगेच ती ना लांब पळून जायची माझ्याकडे. तुम्ही बघता ती माझ्याकडे कशा प्रकारे बघत होती, ती नुसती वळून बघत होती. दीपक होता तो जेवत होता, मी फेस पॅक लावलेला त्याच्यामुळे म्हटलं पिल्लूला पण भरवेल आणि त्याच्यानंतर मग मी पिल्लूला भरवेल आणि नंतर मग मी जेवेल असं ठरवलं आहे. तोपर्यंत फेस पॅक पण सुकून जाईल. ऑलमोस्ट हा जो टाईम होता ना तो 10 वाजताच्या दरम्यान होता. पिल्लूला मी
हां 10:15ला भरवलं, थोडं लेटच भरवते. आणि मी जर तोंडाला काय लावलं किंवा काही क्रीम कुठली लावली, काही लावलं, बॉडी लोशन लावलं किंवा काही असून दे, कुकीला पहिला स्मेल घेणंच आहे. ते मॅन्डेटरीच आहे आमच्या घरात. कुठलाही स्मेल आला तरी कुकी आमची ती घेणारच. सो ते ड्राय झालेलं अशा प्रकारे ड्राय करायचं त्याला. अगदी स्किन अशी टाईट होते ड्राय झाले की. ड्राय झाल्यानंतर थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आणि थोडासा स्क्रब करायचा त्या फेस पॅकचा. अगदी ते सगळं निघेपर्यंत नॉर्मली स्क्रब करायचा त्या फेस पॅकने, जेणेकरून ते निघतं पण इझी आणि थोडंसं आपल्या फेसला स्क्रबिंग पण होतं. सो तुम्ही आहे ना नक्की हा जो फेस पॅक मी तुम्हाला दाखवला आहे तो नक्की ट्राय करा. रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे आता. अगदी ना असं वाटतं की काहीतरी फेशियल वगैरे करून आलं. रिझल्ट तर म्हणजे एवढा चांगला आला आहे ना. आता मी तुम्हाला ज्या अँगलला मी बसलेली ना त्याच अँगलला बसून दाखवते, जेणेकरून मग असं नको वाटायला की मी लाईटच्या फोकस खाली बसले आणि त्याच्यामुळे ब्राईट आला आहे. असं काही नाही. आता ज्या अँगलला मी बसलेली ना त्याच अँगलला मी तुम्हाला बसून दाखवते की काय रिझल्ट वाटते तुम्हाला. तर लगेच दिसून येईल. मी काहीच नाही लावलं, फक्त तो फेस मास्कच लावला. तर तुम्ही नक्की ट्राय करा.